कोल्हापूर जिल्ह्यातील बैरवाडे गावात सर्वांना आदर्श वाटणारी, आत्मविश्वासाने भरलेली आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी सौभाग्यवती प्रियंका रणजित पाटील हिची ही घटना आहे। ती फक्त एक गृहिणी नव्हती, तर त्याच्यासोबत एक सुशिक्षित शिक्षिका होती। शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर समाजामध्ये आदर तिने मिळवलेला होता। ती नेहमी हसतमुख राहत होती। तिच्या हसतमुख चेहऱ्यामुळे कुणालाही या गोष्टीची कल्पना आली नव्हती की तिच्या आयुष्यामध्ये नेमकं काय चाललं आहे। प्रियंका ही कुंडल नावाच्या सांगली जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये वाढलेली होती। छोट्याशा गावातील ही प्रियंका लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आणि मेहनती होती। घरची परिस्थिती गरिबीची असली तरी वडिलांना तिची शिक्षणाची जिद्द दिसत होती, त्यामुळे त्यांनी मागे पुढे न पाहता तिची ही शिक्षणाची जिद्द पूर्ण केली। 2017 मध्ये तिचं लग्न रणजित पाटील या तरुणासोबत झालं। जसं लग्न झालं तसं सारं काही सुरळीत चालू होतं। गालबोट लागू नये असा संसार सुरू होता। घरामध्ये सासू सासरे, नणंद भाऊ, भाऊजी सर्वत्र होते। त्यांना 2 मुली होत्या। सारं काही इतकं छान चाललं होतं की पुढं जाऊन काहीतरी चुकीचं होऊ शकतं याची थोडी देखील कल्पना कुणालाच येत नव्हती। पण जसे सुरुवातीचे नवल्याचे 9 दिवस संपले तसं सगळ्यांचं खरं रूप तिच्यासमोर येऊ लागलं। सासरच्या लोकांनी एक शुगर फॅक्टरी बघितली होती। ती शुगर फॅक्टरी त्यांना खरेदी करायची होती, म्हणून त्यांनी तिच्या मागे तगादा लावला की तुझ्या माहेराहून 10 लाख रुपये घेऊन ये। अगोदर प्रियंकाला या सर्व गोष्टी इतक्या सिरियस वाटल्या नाही, म्हणून तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। पण नंतर मात्र आपण सांगितलेल्या गोष्टीकडे ती लक्ष देत नाही या गोष्टीचा राग येऊन सासरच्या मंडळीकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येऊ लागला। ती उच्च शिक्षित तरुणी असून देखील सासरचे मंडळी तिला त्रास देऊ लागले होते। सासूबाईंनी देखील आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली होती। त्या तिला सतत काही ना काही कारणावरून टोमणे देत होत्या। तुझ्या माहेराहून पैसे आण, नाहीतर आम्ही तुला इथे ठेवणार नाही। सासू सासरे टोमणे मारत होते, पण त्याचबरोबर तिचे दीर आणि जाऊ देखील तिला सतत त्रास देत होते। ज्या घरात ती सुखी संसाराची स्वप्ने घेऊन आली होती त्या घरामध्ये मात्र तिला असं जाणवायला लागलं होतं की आपल्याला या घरामध्ये काही स्थान नाही। या घरामध्ये किंमत आहे ती फक्त पैशाला। तिला असं वाटत होतं की इतर सर्वजण आपल्याला हिणवतात किंवा पैसे आण असे म्हणून सांगतात, पण आपला नवरा मात्र आपल्या बाजूने उभा राहील, तो आपली साथ देईल, तो आपल्या बाजूने बोलेल। पण प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडलं नाही। तो देखील तिच्या विरोधात थोड्या दिवसांमध्ये झाला। प्रियंका काही केलं तरी ऐकत नाही हे जेव्हा संपूर्ण घराच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी रणजितचे कान भरायला सुरुवात केली। रणजित तिला आता मारहाण आणि शिवीगाळ देखील करू लागला होता। प्रियंका त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता। सासरच्या या छळाला वैतागून तिने आपल्या घरच्यांना याबाबत कल्पना दिली। तेव्हा त्यांनी आपल्या लेकीचा छळ नको, तिला सुखानं जगता आलं पाहिजे म्हणून 5 लाख रुपये दिले। आता इतके 5 लाख रुपये रक्कम दिल्यानंतर नवरा आणि सासरचे आपल्या मुलीला त्रास देणार नाही अशी तिच्या माहेरच्यांची धारणा झाली। पण प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही। पैशासाठी हापापलेले ते जणू राक्षसच होते। तू फक्त 5 लाख रुपये आणले आहे, बाकीचे उरलेले 5 लाख रुपये देखील घेऊन ये असा तगादा लगेच तिच्या मागे सुरू करण्यात आला। मी आत्ताच माझ्या आई वडिलांकडून 5 लाख रुपये आणले आहे, बाकीचे 5 लाख रुपये लगेच कसे आणणार असे तिने समजावण्याचा प्रयत्न केला। पण ते मात्र राक्षसी प्रवृत्तीचे लोक हे ऐकण्यास तयार नव्हते। त्यांना ते 5 लाख रुपये आत्ता लगेच हवे होते। प्रियंका आपल्याला ऐकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तिला आणखीनच मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली। तिने आपले म्हणणं मान्य केलं पाहिजे यासाठी तर तिला उपाशी देखील ठेवले जाऊ लागले होते। इतकी उच्च शिक्षित असलेली ही प्रियंका मात्र या सर्व त्रासातून आता मनातून पुरती निराश झाली होती। आपण आपल्या आईवडिलांना किती त्रास द्यावा असे तिच्या मनात सतत येत होते। सासरचे मात्र काही ऐकून घ्यायला तयार नव्हते। त्यांना फक्त पैसा हवा होता आणि तोही लगेच। तिच्या मनात नुसतं विचारांचं काऊर माजलं होतं। काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता।
तिच्या मनानं आता हे देखील निश्चित केलं होतं की आपली यातून काही सुटका होणार नाही, कारण नवराही आपला नाही आणि सासरची लोकही आपली नाही. बोलावं तर कुणाला, काय सांगावं तर कुणाला, असा प्रश्न तिच्यासमोर आवासून उभा राहत होता. घरात इतकी माणसं होती, पण एकही जण तिच्या बाजूने उभा राहत नव्हता किंवा विचार करत नव्हता. सगळ्यांना फक्त पैसाच हवा होता. त्या दिवशी देखील असंच झालं होतं. तो सर्वांसमोर तिला पैसे आण असे सांगत होता, तिच्या अंगावर धावून जात होता, तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता आणि ते देखील सर्वांसमोर. प्रियंकाला तर आता काय करावे ते कळत नव्हते. घरात तिला काडीचीही किंमत नव्हती. तिनं आपली नजर खाली झुकवली होती. सासू आणि जेठानी तिला घालून पाळून बोलत होत्या. त्याचं म्हणणं होतं की तुला जर या घरामध्ये राहायचं आहे तर आम्ही जसं म्हणतो तसं तुला करावं लागेल. तू आत्तापर्यंत फक्त 5 लाख रुपये आणले आहे, बाकीचे 5 लाख रुपये तुझ्या आईवडिलांकडून घेऊन ये. हे सारं ऐकून प्रियंकाला मात्र काय करावं ते कळत नव्हतं. ती फक्त रडत होती. अश्रू डोळ्यातून घळाघळा वाहत होते. आता पुढे काय, या अशा दडपणात किती दिवस राहायचे, तिचे मन विचार करू लागले. नवरा आपल्या बाजूने नाही, सासू सासरे दीर भाऊजी सर्वच आपल्याला त्रास देतात. दुसऱ्या बाजूला आपले ते दिनवाने आई वडील आहेत, त्यांच्याकडून आपण आत्ताच 5 लाख रुपये आणलेले असताना पुन्हा 5 लाख रुपये कसे मागावे, हा प्रश्न आता मात्र तिच्या सर्व प्रश्नांच्या तारा तुटू लागल्या होत्या. हे सारं बाद झालं. कुणालाही आपल्या अस्तित्वाची किंमत नाही. माहेरी निघून गेलो तर लोक नाव ठेवतील, आईवडिलांची इज्जत पणाला लागेल, त्यापेक्षा आपणच आपलं जीवन संपवावं असा विचार करून तिने खोलीत जाऊन कपड्यातून साडी काढली. भविष्यासाठी रंगवलेली स्वप्न, लग्नानंतर पाहिलेली सप्तरंगी स्वप्न, पण प्रत्यक्षात मिळालेल्या वेदना, हे सारं काही आता तिच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. सोनेरी स्वप्नांची चमक बाळगणारे हे डोळे आता घोर अंधाराकडे वळू लागले होते. मनानं निर्णय पक्का केला. काही झालं तरी डगमगायचं नाही असा विचार करून तिनं ती साडी पंख्याला बांधली आणि 2 क्षणात तिनं आपलं उद्याचं सोनेरी होऊ पाहणारं स्वप्न, पण प्रत्यक्षात न उतरणारं जीवन संपवलं. रात्रभर त्या खोलीमध्ये कुणीही फिरकलं नव्हतं. त्यामुळे कुणालाही प्रियंका नेमकं काय केलं आहे याची कल्पना आली नाही. सकाळ बराच वेळ झाला तरी देखील प्रियंका आपल्या खोलीच्या बाहेर आली नाही. तेव्हा मात्र सासूने इतका वेळ झाला तरी ही माया अजून झोपली आहे वाटतं असे म्हणत दार ठोठावले, पण आतून मात्र काही प्रतिसाद येत नव्हता. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मात्र सर्वांना थोडी चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी तो दरवाजा तोडला. समोरचे दृश्य पाहून आता मात्र सगळेच जण स्तब्ध झाले. प्रियंकाचे शरीर त्या पंख्याला लटकत होते. हे काय झालं असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे त्यांनी जोराजोरात ओरडायला सुरुवात केली. त्यांचा तो आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक देखील पळत आले. पोलिसांना खबर गेली. पोलीस यंत्रणा लगेचच तिथे पोहोचली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला. ही माहिती माहेरी नातेवाईकांना समजताच माहेरचे नातेवाईक मोठ्या संख्येने कोडोली पोलीस ठाण्यात जमले. नवरा, सासू सासरे, नणंद, दीर जाऊ या 6 जणांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावर अग्निसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी बजावली. पोलिसांनी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त लावला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा नवरा रणजित, सासरा सुभाष, सासू शोभा अशा 6 जणांवर गुन्हा दाखल झाला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.